अब यहाँ पे कोई प्राइवेट जॉब भी नहीं मिल रही है, कुछ नहीं। लड़कों की उम्र होती जा रही है सर, वो भी शादी करने के लिए लड़कियाँ नहीं मिल रही है। 2-3 गाँव ने लड़कों ने तो हमारे आजू बाजू के गांव के सुसाइड भी कर लिए ये WCL के चक्कर में। अगर उनके WCL ने मुआवजा नहीं देने की वजह से बेरोजगार युवकों ने आत्महत्या की है, ऐसा आपका कहना है? 3 बच्चों ने सुसाइड की है अभी ये महीनों में। फिर अगर उनके घर के अगर बच्चे कमाई वाले जा रहे हैं तो फिर ये नौकरी देने के बाद वो नौकरी कौन करेगा सर? हमारी यही रिक्वेस्ट है WCL से कि जिस तरह से आप लोगों ने हमारी खेती ली है उसी तरह से नंबर सीरियल जैसे 7-12 का नंबर होता है वैसे वाइज आप सबको नोकरियां दो ना। आणि हे असं कसं की येईन मग मोजणी केली आहे मोठे घर म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुमची शेती गेल्यावर तुमच्या रोजगाराला साधन हिरावला गेलेला आहे, आणि आम्हाला घराची मोजणी आम्हाला डबल पाहिजे। आम्ही हे आता हे मोजणी आम्ही कबूल करत नाही। पुनर्वसन आम्हाला पुनर्वसन पाहिजे। यांनी 1.5 लाख रुपये घराचं व्हॅल्युएशन काढलं, 1963 व्हॅल्युएशन देऊन राहिले आणि बस्ती आता उठवणार आहे। आमच्या विहिरीचे पैसे सुद्धा नाही दिले, कोणी खाल्ले आमच्या विहिरीचे पैसे? माझ्या वडिलांनी विहीर खोदली त्या टाइमात, या चोराईसाठी खोदली का विहीर? या चोरायला खासाठी विहीर खोदली? परिस्थिती काय आहे? आमची परिस्थिती हालाकीची आहे। आम्ही इकडनं तिकडनं कर्ज उचलून आपला घर संसार चालवून राहिलो। ज्या शेतीवर ते मजदूर करत होते त्या मजदूराला भटका करण्याची वेळ येऊन गेली आहे। इकडे तिकडे जाऊन बिचारे काम करून राहिले साहेब, त्या शेतीवर कळमेश्वरला जाऊन मजुरी करून राहिले। तुम्ही इथं आंदोलन करत आहात तर तुम्ही WCL ला नोटीस दिलेली आहे का? आम्ही WCL या सगळ्याला नोटीस दिलेली आहे। बाबाजी, WCLच्या कोर्चा खदेनीमध्ये तुमची किती शेती गेली आणि तुम्हाला किती मोबदला मिळाला आणि आजची तुमची परिस्थिती काय आहे हे थोडं सांगा आम्हाला। अरे खराब शेती होऊन राहिली कोळशानं, सारे काही पिकं होत नाही साहेब, आणि काही नाही का खावं साहेब। आम्ही 4-4 एकड वावर आमचे पडीत आहे साहेब, 2 वर्ष झाले आज पडीत आहे साहेब। का करावं साहेब आम्ही आता? सांगा साहेब। काही तर तुम्हाला मदत केली ना WCL ना? काही नाही केली साहेब, एक पैसा नाही दिला WCL आणि काही नाही केलं साहेब। कोर्ट के आदेश के अनुसार प्रत्येक किसान को 2012 की R&R नीति के अनुसार 3 महीने के भीतर नौकरी दी जानी चाहिए। गांव का जल्द से जल्द पुनर्वास किया जाए। गलत तरीके से दोबारा गणना कर हर मकान मालिक को उसका वाजिब मुआवजा मिलना चाहिए। उच्च न्यायालय ने 2012 के R&R पॉलिसी के मुताबिक नौकरी देने का आदेश दिया है, लेकिन वेस्टर्न कोलफील्ड ने किसानों को अभी तक नौकरी प्रदान नहीं की है। मौजा कोटोडी, एरणगांव, पंधराखेड़ी तथा पटकाखेड़ी इन 4 गांवों की 321.13 हेक्टर भूमि वेस्टर्न कोलफील्ड ने 26 जून 2021 को अधिग्रहित किया। भूमि अधिग्रहण के बदले में किसानों को नौकरी देने का प्रावधान है। वेस्टर्न कोलफील्ड को 321.13 हेक्टर भूमि के बदले में 343 किसानों को नौकरी देने का प्रावधान है, लेकिन वेस्टर्न कोलफील्ड ने अभी तक सिर्फ 229 किसानों को ही नौकरी दी है। बाकी 114 किसानों को 4 साल होने के बावजूद भी नौकरी नहीं मिली, जिसके चलते पीड़ित किसान वेस्टर्न कोलफील्ड प्रशासन से त्रस्त होकर आंदोलन करने पर मजबूर हो गए हैं। आज दिनांक 10 फरवरी से कोयला खदान पीड़ित शेतकरी समिति के कार्यकर्ताओं ने तथा पीड़ित प्रकल्परास्तों ने ग्राम काटोड़ी में अपना अनिश्चितकालीन आंदोलन शुरू किया। आंदोलन शुरू करते ही WCL की कोयला भरकर जाने वाली ट्रकें रोक दी गई। इस समय पुलिस प्रशासन ने हस्तक्षेप करने की कोशिश की तो प्रकल्पग्रस्त उग्र हो गए तथा हमें यह आंदोलन शांततापूर्वक करने दिया जाए तथा हमारी मांगे पूरी होने तक WCL का कोई भी काम हम होने नहीं देंगे, ऐसा ऐलान किया। अनिश्चितकालीन आंदोलन की खबर मिलते ही हमारे ET न्यूज के वरिष्ठ पत्रकार संतोष सिंह घटनास्थल पर पहुंचे और प्रकल्पग्रस्तों से बातचीत की। वहां उपस्थित प्रकल्पग्रस्त महिला सीमा गणे ने दुखद बात बताई कि WCL ने प्रकल्पग्रस्तों को नौकरी नहीं देने की वजह से विगत महीने में 3 बेकार युवकों ने आत्महत्या कर दी। सुनते हैं उनके ही जुबानी। WCL में आपके घर की, आपके फैमिली की कितनी खेती गई है? 6 एकड़। तो उसके बाद में क्या मुआवजा मिला या नहीं मिला? एक ही लड़का हमारे घर का जॉब पे है। बोलो। फिर एक ही लड़का जॉब पे है हमारे घर का, फिर बाकी के जो 7-12 है वो सब के अलग है। और मैं अपने घर का ही नहीं, मैं पूरे गांव का सब विषय लेके यहाँ पे आई हूँ। यानी कि 2014 से WCL ने हमारी खेती को ग्रहित किया है, लेकिन उसके बाद से सिर्फ कुछ ही लोगों को जॉब लगी है। फिर सबकी खेती उन्होंने ले ली है, कोयला निकालना चालू है। उसके बावजूद अगर कोई लड़का जॉब पे नहीं लग रहा है तो उनके घर में जो फैमिली है, हमारा पूरा गाँव किसान वाला था।
अगर हमारी खेती जाने के बाद उनके घर में उनका पालन पोषण किससे होगा, ये किसी के दूसरे पे डिपेंड रहना होगा। अब यहाँ पे कोई प्राइवेट जॉब भी नहीं मिल रही है, कुछ नहीं। लड़कों की उम्र होती जा रही है सर, वो भी शादी करने के लिए लड़कियाँ नहीं मिल रही है। 2-3 गाँव ने लड़कों ने तो हमारे आजू बाजू के गाँव के सुसाइड भी कर लिए ये WCL के चक्कर में। अगर उनके WCL ने मुआवजा नहीं देने की वजह से बेरोजगार युवकों ने आत्महत्या की है, ऐसा आपका कहना है? 3 बच्चों ने सुसाइड की है अभी ये महीनों में। फिर अगर उनके घर के अगर बच्चे कमाई वाले जा रहे हैं तो फिर ये नौकरी देने के बाद वो नौकरी कौन करेगा सर? हमारी यही रिक्वेस्ट है WCL से कि जिस तरह से आप लोगों ने हमारी खेती ली है उसी तरह से नंबर सीरियल जैसे 7/12 का नंबर होता है वैसे वाइज आप सबको नौकरियां दो ना। जैसे एक घर में 3 भाई लोग हैं तो एक को दिए, 2 को लटका के रखा है। यानी कि सिर्फ जॉब का ही प्रॉब्लम नहीं है, तो जिनके खेत जैसे पानी ओलित वाले हैं, सिंचन वाली खेती, उनको भी अभी तक रुका के रखा है। कुएं तो हमने नहीं खोदे ना, हम आने के बाद हमारे पूर्वजों से हमारे खेत में कुएं हैं, लेकिन ये लोग उनको भी गलत साबित कर रहे हैं कि आपके खेत ओलित नहीं है, सिंचित नहीं है, कोरडवाहू है। क्या ये कैसा है न्याय है? आप खुद आके फिर खेतों में सर्वे करें ना कि हमारी खेती ओलित है या नहीं है। हमारा मानना यही है कि अगर WCL को हमारी सब बातें झूठी लगती है तो उन्होंने खुद खेत में जाके सर्वे करना चाहिए कि किसका खेत सिंचित है नहीं है, किन्होंने पाइपलाइंस डाली है। और हमने इसके लिए सर आज ये आंदोलन नहीं रखा है, 4 साल से हम यही कर रहे हैं। आप पूछ रहे हैं कि नोटिस दिया क्या, आमदार को बुलाया क्या, खासदार को बुलाया क्या? ये सारी जनता, सारे बच्चे रोज अपने काम धाम छोड़ के वही काम कर रहे हैं सर। इनको काम नहीं है क्या? बाकी कोई वो बोलता है कलेक्टर आ जाओ तो वो कल जाते हैं, कोई बोलता है कि आज साहब नहीं है, फिर ये सब। आपको मालूम है कि आपके लोक प्रतिनिधि आपका साथ नहीं दे रहे, आपके लिए दौड़ नहीं रहे? कोई लोक प्रतिनिधि हमारा साथ नहीं दे रहे क्योंकि किसानों पे सबकी जबरदस्ती चलती है। इसलिए नहीं कि हम गरीब है, किसान कुछ कर नहीं सकते, लेकिन अगर इनको बताना है ना कि किसान क्या कर सकते हैं, तो आज से जो हमने मोर्चा चालू किया है वो मोर्चा जब तक सभी 4 ही गाँव, वो आपके लिए कुछ भी नहीं करते, लेकिन वोट मांगने के लिए आपके बराबर यहाँ पर आते हैं। मैं क्या बोल रही हूँ, मैं पूरे प्रशासन को बोल रही हूँ, चाहे उसमें कोई नेता आए, कोई अधिकारी आए, कोई भी आए, लेकिन किसानों के लिए किसी को न्याय नहीं है। किसानों के पास ना उनके बच्चों के लिए न्याय है, ना उनके घरों के लिए। आज ये जो कोटुड़ी में जो यहाँ खदान निकली है, यहाँ के गाँव में जो लेबर्स काम पे जाते हैं, ये जो ब्लास्ट होते हैं, उनके वजह से उनके घर हिल रहे हैं, घर गिर रहे हैं। वो तो अपने महलों में आराम से रहते हैं ना सर, फिर किसानों की किसी को कोई पड़ी नहीं है। तो अभी क्या चाहते हैं आप? हम चाहते हैं कि हम जिस बारे में ये मोर्चा लगाए हैं, हमारी सबने आके यहाँ पे सुनने के बाद हमें यहाँ पे हमारी पूरी जितने भी हमारे पॉइंट्स है उसका पूरा हमें जवाब चाहिए। और हमारे जितने भी बच्चे नौकरी पे नहीं लगे हैं, जो 4 साल से किसी के खेत गए, 2 साल से खेती लेने के बाद सर हमारे पास उनके परिवार पालने के लिए दूसरा ऑप्शन। साथियों, अभी हम हैं कोटुड़ी गाँव में, यहाँ पर WCL की खदान है। यहाँ पर बहुत सारे किसान लोग जमा है। इनका कहना है कि हमारी खेती ली गई लेकिन हमको ठीक से मुआवजा नहीं मिला। WCL ने इनके साथ में धोखाधड़ी की है। तो अभी इनसे आप सुनेंगे। आप क्या मांग है आपकी? हमारी मांग है 1/7/12 एक नौकरी, और जो मुआवजा दिया है इन्होंने, हमारी खेती हस्तांतरित की इन्होंने 2018 में, और 2012 और 2014 का ये दिखा रहे हैं हमें। उसके हिसाब से हमें ये दे रहे एक रकम। कितने गाँवों की खेती गई है यहाँ पर? यहाँ पे 4 गांव की, कोटुड़ी, पटकाखेड़ी, 15खेड़ी, एरंगांव। कितने एकड़ गई है? 600 एकड़। तो आपकी मांग क्या है ये बताइए आप। हमें 1/7/12 एक नोकरी, जो जे मत्स्य केलेले शेत आहे ते वेगळे करणे, आणि जे ओलती जे शेत आहे वंशम परागतीच्या ज्या विहिरी आहे त्याने ते शेती कोरडवाहू दर्शवली आहे। आणि याने सॅटेलाइट सर्वे केला। हा सर्वे कोणा आणि केव्हा केला, कोणासमोर केला, त्याचा अजूनपर्यंत कोणालाच काही हे नाही आहे। ठीक है, हम इनसे सुनेंगे अभी। हाँ, बताइए आप। याने 2 वावरं जे बोलते ते मत केल्यावर आले टाईम या रोडवर वावर आहे, बटन दाबून चालू करा पंप। तिथं 2 आम्ही दोघं भाऊ, एका भावाच्या पोराला एक ड्युटी आहे, म्हणजे 2 पोरी आहे। मी 2 पोरीचं नाव केलं, म्हटलं पोषण कोण, मग पुरी ड्युटी कॅन्सल केली, त्याची ड्युटी कॅन्सल केली। एका ड्युटीमध्ये 2 इथं बड्डे पाडले आम्ही त्याच्यात 62 आहे।
तर आता तुमची काय मागणी आहे? बटे करून आम्हाला ड्युटी आम्हाला 2 बटे एक सातबारा, एक नोकरी. एक नोकरी एक सातबारा एक ड्युटी पण याच्याकडे तुम्ही का करणार काय तुम्ही आता? करणार का म्हणजे काम बंद आंदोलन जोपर्यंत निर्णय जोपर्यंत लागत आमची नाही मागणी मान्य करणार नाही, नाही तोपर्यंत तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत आणि ते बी शांततेच्या रूपात. त्यात कोण्याही प्रकारची आम्ही कोणताही गलत पैत्रा उचलणार नाही आहोत. शांततेच्या रूपामध्ये आम्ही काम बंद. किती वर्षापासून तुम्ही मागणी करत आहात? आम्ही आज 3 ते 4 वर्ष तीन वर्षाचा काळ झाला. 3 वर्षापासून आम्ही या गोष्टीची मागणी करत आहोत. नाही, याकरता इथले जे स्थानिक आमदार आहेत, खासदार आहेत, तर त्यांना तुम्ही भेटले का? सगळ्याला भेटलो. त्याची त्यांची ते पर्सनल मिटिंग घेतात. काय सेटिंग होते अंदरुणी ते आमच्यापर्यंत कोणत्याच गोष्टीचं काही कळत नाही. नाही, तुमचं म्हणणं असं आहे की जे वरचे जे लोक आहेत, स्थानिक प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते सेटिंग करतात आणि तुमच्या सगळे होकार देते. सगळे होकार देते. सीएमनी सुद्धा होकार दिलेला होता पण त्या निर्णय काही अजूनपर्यंत आलेला नाही आहे. आमची सगळी अधिवेशन केलं सगळं मागे केले त्याईनं मागे अधिवेशन केलं तर सगळ्या मांडण्या मागे पण आमच्या कोणत्याही मांडण्या त्याईनं कबूल पुऱ्या केल्या नाही आहे. पुऱ्या केल्याच नाही आहे. आमच्या एक सातबारा एक ड्युटी आम्हाला दुसरं काही नाही. तुम्ही आमच्या शेत्या घेतल्या पुनर्वसनचा प्रश्न. शेत्या घेतल्या. आमच्या ज्या मांडण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे तुम्ही लोकांना. आणि हा पुनर्वसन आम्ही केलं आहे. गोरगरिबांना त्या काय केलं पुनर्वसनामध्ये पाहिजे? काम ते लहान झोपडेली आहे ना पैसे जास्तची दिली आहे ना मग आम्ही ते 4 रूम राहून सनी त्याने पैसे कमी दिले आहेत या कामाला करायचे. गोरगरिबांना काय केलं पाहिजे? आमच्या पोरांना काय केलं पाहिजे? आणि हे असं कसं की याने मग मोजणी केली आहे मोठे घर म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुमची शेती गेल्यावर तुमच्या रोजगाराला साधन हिरावला गेलेला आहे. आणि बरोबर. आणि आम्हाला घराची मोजणी आम्हाला डबल पाहिजे. आम्ही हे आता हे मोजणी आम्ही कबूल करत नाही. पुनर्वसन आम्हाला पुनर्वसन पाहिजे. आम्हाला जागा नाही भेटली आहे आम्हाला. जागा शांतन नाही झाली. घरातले शांतन नाही झालं. पुनर्वसन शांतन नाही झालं. मोजणी करून घेतले पैसे आमच्या अकाउंट मध्ये काम केले ना पैसे टाकून दिले. 3000 स्क्वेअर फीट घर आहे साहेब. यांनी 1.5 लाख रुपये घराचं व्हॅल्युएशन काढलं. 1963 व्हॅल्युएशन देऊन राहिले आणि बस्ती आता उठवणार आहे. आमच्या विहिरीचे पैसे सुद्धा नाही दिले. कोणी खाल्ले आमच्या विहिरीचे पैसे? माझ्या वडिलांनी विहीर खोदली त्या टायमात. ह्या चोराईसाठी खोदली का विहीर? या चोराईले खासाठी विहीर खोदली का? आमच्या वडिलांनी आमच्या शेतात मत्स्य शेती होती. या चोरांनी आमच्या मत्स्य शेतीचा सुद्धा मुआवजा दिलेला नाही. तुम्ही एवढ्या वर्षावर मागणी करत आहात, तुमच्या मार्गामध्ये अडसर कोण येत आहे? आमच्या WCL येऊन राहिले साहेब आणि हे पैसे कोण खाऊन राहिले अजून आम्हाला काही पता नाही. WCL यामध्ये आम्हाला कारणीभूत आहे साहेब. बिल आहे तरी पण इथले जे स्थानिक आमदार आहेत, मंत्री आहेत, तर त्यांना तुम्ही भेटले का? आम्ही साहेब भेटलो. आमच्या आमदार साहेबांनी साहेबांनी मीटिंग घेतली आहे. बावनकुळे साहेबांनी 10 तारखेचं आंदोलन आम्हाला करण्यास सांगितलं आहे. आम्ही आज 10 तारखेला आज आंदोलन करण्यात बसलेलो आहोत. तुमचं आंदोलन हे कुठपर्यंत चालणार आहे? आम्ही शेतकरी नाही साहेब. आमची मागणी आम्ही कास्तकार आहोत. आम्ही भारतीय देशाचे रहिवासी आहोत. आम्ही लोकशाही आहे. आमचा अधिकार काय आहे? लोकशाही. आम्ही काही पाकिस्तानचे रहिवासी आहोत का? भारत देशाचे आहोत. आम्ही एवढा कोणला काढून दिला आमच्या शेतातून तर आम्ही देशासाठी काढून दिला आणि आम्ही आमच्या कास्तकाराचे नुकसान हे WCL करून राहिले. सरळ सरळ सुपीक शेती याने पडित केली. आमची सुपीक शेती यांनी पडित केली. त्या शेतीतून जे आम्ही आमचे पोरं बारं पोसत होतो याचा सगळा उदरनिर्वाह सगळा बंद झालेला आहे. भूमिहीन कास्तकारामध्ये आम्ही मोडून राहिलो. नाही, तुम्ही तुमच्यावर उदरनिर्वाहाची पाळी आलेली आहे, हो. तर हे केव्हापासून आलेली आहे? हे 3-4 वर्षाचा काळ झाला. 2019 पासून साहेब 2019 पासून हे सध्या तुमची परिस्थिती काय आहे? आमची परिस्थिती हालाकीची आहे. आम्ही इकडनं तिकडनं कर्ज उचलून आपल्या घर संसार चालून राहिलो. ज्या शेतीवर ते मजदूर करत होते त्या मजदुराला भटका करण्याची वेळ येऊन गेली आहे. इकडे तिकडे जाऊन बिचारे काम करून राहिले. साहेब त्या शेतीवर कळमेश्वरला जाऊन मजुरी करून राहिले. तुम्ही इथं आंदोलन करत आहात तर तुम्ही WCL ला नोटीस दिलेली आहे का? आम्ही WCL ला सगळ्याला नोटीस दिलेली आहे. त्यांच्याकडून तुम्हाला काही उत्तर मिळालं का? काही उत्तर मिळालेलं नाही. ते मगरावून गेलेले आहे WCL. त्याला उत्तर देणं म्हणजे काही अर्थ वाटत नाही.
ऑफिसमध्ये येऊ देत नाही गाड लावतोय. साहेब, आम्ही आता तुम्ही ना तुमच्या समोर चित्र बघितलं. पोलीस प्रोटेक्शन हे कोणासाठी आलेलं आहे का? हा जो बेमुदत संप आहे हा शांतता स्वरूपात निपटारा व्हावा यासाठी आलेला आहे ना. तर त्यांच्या गाड्या पास करतात म्हणजे कोणता पावर दर्शवतात? आम्ही काही वादविवाद करून राहिलो का? आमच्या मागण्या तुम्ही ना बघितलेलं चित्र आहे आमने सामनेचं. आम्ही प्रकल्पग्रस्त कास्तकार आहोत. अरे आमच्यापाशी जर एवढी ताकद राहिली असती तर आम्ही कशाला इथं बेमुदत संप इथं बसलो असतो? अशा प्रकारची मुजुरी त्याच्या ऑफिसमध्ये जाण्याकरता बी ते आम्हाला जाऊ देत नाही आतमध्ये. कुण्या प्रकारचा कागद देण्याकरता आम्हाला अडवतात गाड. ताकद त्याच्यापाशी आहे, पॉवरचा इस्तेमाल करत आहे. आता तुम्ही बघितलं ना त्याच्या गाड्या पास करायला आले का? पोलीस प्रोटेक्शन त्याच्याकडे आहे, आमच्याकडे आहे. वाद होऊ नये. पोलीस कशासाठी असतो का? झगडा सामोरचा होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये. आम्ही शांत स्वरूपात त्याच्या गाड्या परत करत होतो तर ते आम्हाला तिकून त्याच्याकडून गाड्या जाऊ द्या. तुमच्या मागणीकरता तुम्ही WCLचं काम थांबवणार आहात. जोपर्यंत आमच्या मागण्याचं आमच्या येऊन बेमुदत संपावर येऊन ते बोलणं करत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संप चालू ठेवणार. सगळं इथेच विन ऑन टेबल. आता कोणाच्या ऑफिस मध्ये नाही, कोण्या लीडरशाही कोणत्या ऑफिस मध्ये जाणार आणि कोण्या लीडरशाही मध्ये मागच्या वेळेला आम्हाला सांगायला कारण की हमारा गुमराह कोयला खदान पीड़ित शेतकरी समिति के कार्यकर्ता तथा प्रकल्पग्रस्तों ने आज सुबह तड़के 10 बजे से अपना आंदोलन शुरू करते ही WCL के वाहनों को रोक दिया। कोयला भरकर जाने वाली ट्रकों को भी रोक दिया गया। तब पुलिस बल वहां पर आ पहुंची और प्रकल्पग्रस्तों को गाड़ियां रोकने से मना कर दिया। तब आंदोलनकर्ता उग्र हो गए। घटनास्थल पर परिस्थितियां बदलती देख पुलिस बल पीछे हट गई। उसके पश्चात व्यवस्थापन ने सभी गाड़ियां एक जगह जमा कर दी। आप देख रहे हैं यह खड़े कर दिए ट्रकों का दृश्य। हमारे ET न्यूज के प्रतिनिधि इस घटनाक्रम के बाद जहां WCL ने किसानों के खेत अधिग्रहित किए वहां पहुंचे और वहां के पीडित किसानों से बाबाजी, WCLच्या कोळसा खदानीमध्ये तुमची किती शेती गेली आणि तुम्हाला किती मोबदला मिळाला आणि आजची तुमची परिस्थिती काय आहे हे थोडं सांगा आम्हाला. अरे खराब शेती होऊन राहिली कोळशानं. सारे काही पिकं होत नाही साहेब आणि काही नाही. का खावं साहेब? आम्ही 4-4 एकर वावर आमचे पडीत आहे साहेब. 2 वर्ष झाले आज पडीत आहे साहेब. का करावं साहेब आम्ही आता? सांगा साहेब. काही तुम्हाला मदत केली ना WCL ना? काही नाही केली साहेब. एक पैसा नाही दिला WCL आणि काही नाही केलं साहेब. बस हे सर्व शेती बाय 2-3 वर्ष झाले 60-70 एकर जमीन राहिली साहेब. बाकीचं काही नाही राहिलं. हो, एकली जमीन टाकली साहेब त्यानं. हां, आमची सोजी जमीन टाकली साहेब. काही पिकनावर 2 वर्ष झाले साहेब. काही ना कारा कापूस यंदा बाय. तुम्हाला काय आर्थिक मोबदला मिळाला का? काहीच नाही मिळलं साहेब. एक पैसा नाही मिळला, कोणी नाही. तुमची शेती कोणती आहे? हे का हे जिकडले हे शेती आहे तुमची पूर्ण? हो, पूर्ण जिकडले हे सारे. या शेतीमध्ये पीक वगैरे होते काय? हट काहीच नाही झालं साहेब. 2 वर्ष झाले काही नाही. काही पीक नाही? हा. मग तुमचा उदरनिर्वाह चालतं कसा? आता बापा हे असं रोज मजुरीने जातं हे करायचं साहेब. का करावं बाबा. आता? हे पाहून असं आलं साहेब. काहीच नाही आहे पिकत. ह्या पहा साहेब किती डुड्डा मोठते कार होते. बाया यायला नाही पार साहेब वावरात. या कोळसा खदानीमध्ये तुमचे पीक काळे पडतात? हो, काळे पडतात. सर्व काळं पडते साहेब. काहीच नाही साहेब. पिकतच नाही साहेब. करताना का करा साहेब? आम्ही का खावा आता? गरीब माणसं आम्ही. हां, लोकांची मजुरी करायला लागते. घरामध्ये 6 जीव आहे साहेब. का करा साहेब? शेती तुमच्याकडे शेती राहून बी तुम्हाला मजुरी करायला लागते? हो बापा. काय पिकलं जातं का करावं? बाया कापसाला जाते, सर्व जाते. का करावं बाय? सोन बाता मग बोला साहेब. पोरं आता शिक्षणाचे पोरं आहे साहेब. का नाही, मग तुमची शासनाकडून काय मागणी आहे? आता आमच्याकडे शेती गेली पाहिजे, नोकरी भेटली पाहिजे पोरांना. जे कोणी अधिकारी असेल, कृषी अधिकारी असेल, तहसीलदार असेल, पोलीस अधिकारी असेल, या सगळ्यांनी या कोयला खदान पीडित शेतकरी समितीला मदत करावी, सहकार्य करावं. या ठिकाणी हे आंदोलन शांततेमध्ये चालल आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. आम्ही मागणी करतो, आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. शांततेमध्ये आंदोलन पार पाडेल. त्यांचे जे कोणी काही अधिकारी असेल त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला आता तोंडी आश्वासन नको आहे, आम्हाला कृतीमध्ये उतरून दिल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही. याची दखल आपण सगळ्यांनी घ्यावी विनंती या ठिकाणी करतोय. धन्यवाद.